तर आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत, की बी-ए-एम-एस सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कट ऑफ घसरू शकतो का? आणि त्याची 5 कारणं बघणार आहोत. त्याच्यासोबतच कट ऑफ काय जाणार ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर फक्त आणि फक्त सेमी गव्हर्नमेंट बी-ए-एम-एसची गोष्ट करत आहोत आपण. सेमी गव्हर्नमेंट बी-ए-एम-एसला खूप सारे विद्यार्थी प्रायव्हेट बी-ए-एम-एस सुद्धा म्हणतात आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये शिष्यवृत्ती स्कॉलरशिप तुम्हाला भेटत असते तुमच्या कॅटेगरीनुसार. ठीक आहे. जर का कॅन्डिडेट फिमेल असेल, विमेन असेल, तर तिला सगळीची सगळी फीस माफ असते. बस अट एवढीच आहे, की तिच्याकडं काही ना काही सर्टिफिकेट हवा. म्हणजे ई-डब्ल्यू-एस, ओ-बी-सी, बी-जे, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी कोणता पण एस-सी, एस-टी तर यापैकी कोणता तरी एक सर्टिफिकेट हवा आणि नॉन क्रिमिलियर हवा. एस-सी, एस-टी साठी नाही, पण दुसऱ्या कॅटेगरीसाठी. ठीक आहे, चालेल. आता आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात अगोदर 5 मुद्दे बघून घेऊयात, तर ज्या कारणामुळे कट ऑफ हा खाली येऊ शकतो. कशाचा? तर बी-ए-एम-एसचा. आता कट ऑफ खाली येऊ शकतो याचा अर्थ असा नाही, की 20 मार्क, 30 मार्क, 100 मार्क, 200 मार्क, 300 मार्कवरती तुम्हाला बी-ए-एम-एस अलॉट होऊन जाईल. 320 मार्कवरती पण. ठीक आहे. असं नाही. याचा अर्थ, की जो कट ऑफ ऑल इंडिया रँक सारखा गेला होता मागच्या वर्षी, त्याच्यापेक्षा थोडं खाली येऊ शकतो. याचा अर्थ असा आहे. ठीक आहे. आता किती रँकने खाली येईल ते सुद्धा मी जेव्हा कट ऑफ डिस्कस करेल याच व्हिडिओमध्ये तेव्हा तुम्हाला समजून सांगेल. ठीक आहे. आता सगळ्यात अगोदर बघा, जर का महाराष्ट्रामध्ये यावर्षी स्टेट कोटाचे किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट किंवा या दोन्हीपैकी एक कॉलेजेस आले एम-बी-बी-एस साठी, तर त्याचा सरळ इम्पॅक्ट हा बी-ए-एम-एस वरती पडत नसतो. पण बघा, तुम्हाला एक साहजिक सांगतो मी, जर का एम-बी-बी-एस कॉलेज आला, समजा एम-बी-बी-एस सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आला, तर ते ज्यांनी बी-ए-एम-एस गव्हर्नमेंटमध्ये घेतलं होतं किंवा बी-डी-एस गव्हर्नमेंटमध्ये घेतलं होतं, ते कुठं जाणार? तर ते जाणार एम-बी-बी-एस सेमीकडे. ठीक आहे. इथलचे टॉपचे विद्यार्थी जे इथलचे क्लोजिंग रँकवरती होते, ते कुठं जाणार? वरती जाणार एम-बी-बी-एस सेमीमध्ये. ठीक आहे. जे बी-ए-एम-एस सेमीमध्ये लागले होते टॉपच्या कॉलेजेसमध्ये, ते कुठं जाणार? तर ते कुठं ना कुठं वरती जाणार. वरती म्हणजे इकडं जाणार. बी-ए-एम-एस गव्हर्नमेंट म्हणजे ज्यांची रँक ही क्लोजिंग वरती होती सेमी गव्हर्नमेंटसाठी, ते बी-ए-एम-एस गव्हर्नमेंट किंवा बी-आय-डी-एस गव्हर्नमेंटमध्ये जाणार. आणि जी बी-ए-एम-एस मध्ये लागले होते, बी-ए-एम-एस कशामध्ये? बी-एच-एम-एस मध्ये किंवा बी-यू-एम-एस मध्ये लागले होते, ते कुठे जाणार? बी-एच-एम-एस साठी लागले होते ते टॉप मध्ये, तर ते बी-ए-एम-एस सेमी मध्ये जाणार. तसंच अशा रीतीने हा कट ऑफ काय होऊ शकतो? कमी होऊ शकतो. माझ्या हिशोबाने तुम्हाला हे समजलं असेल, की काय मी तुम्हाला सांगत आहे. आता याच्यानंतर हे तर समजलं असेल तुम्हाला, मला बोलायचं काय होतं, की न्यू एम-बी-बी-एस कॉलेजेस आले, तर त्याचा सरळ इम्पॅक्ट बी-ए-एम-एस वरती पडत नसतो. पण इनडायरेक्टली कुठं ना कुठं त्याचा इम्पॅक्ट हा बी-ए-एम-एस कट ऑफ वरती सुद्धा पडत असतो. त्याच्यानंतर न्यू बी-ए-एम-एस कॉलेजेस आले बरं का. आता न्यू बी-ए-एम-एस कॉलेजेस आले, तर सरळ याचा इम्पॅक्ट आपल्याला कशाला दिसायला मिळतो? बी-ए-एम-एस वरती दिसायला मिळत असतो. सरळ आहे. न्यू बी-ए-एम-एस कॉलेज आले, जागा वाढल्या, त्या कारणामुळं आपलं कट ऑफ जे आहे तो एक हाफ मार्काने किंवा 1 मार्काने कमी होऊ शकतो. ठीक आहे. हाफ आणि 1 मार्क याच्यापेक्षा कमी नाही होत जास्त करून. त्याच्यानंतर स्टुडंट अपियर्ड लो, यावर्षी महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी आहे ते कमी आहे मागच्या वर्षीपेक्षा. तर रजिस्ट्रेशन कमी होण्याची शक्यता दिसत आहे. रजिस्ट्रेशन कमी झाले याचा अर्थ विद्यार्थी कमी झाले, स्टुडंट कमी झाले याचा अर्थ कट ऑफ कमी जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. आता हे कशावरती समजणार आपल्याला? तर जेव्हा सीट मॅट्रिक्स येईल तेव्हा आपल्याला हे कळून जाणार. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट बघून घेऊया, की महाराष्ट्रामध्ये मिसइन्फॉर्मेशन खूप जास्त आहे, की तुम्हाला हे कॉलेज लागत नाही, ते कॉलेज लागत नाही. चुकीची जी काउन्सिलिंग आहे ती खूप जास्त जण करत आहेत. तर त्या कारणामुळे सुद्धा कट ऑफ कमी जात असतो नेहमी. तर पहिल्या राऊंडमध्ये विद्यार्थी सिलेक्टेड कॉलेजेस टाकतात. सिलेक्टेड कॉलेजेस टाकल्यामुळं त्यांचा नंबर लागत नाही आणि जे खालचे विद्यार्थी असतात, ज्यांनी चॉईसेस बरोबर टाकलेले आहे, कॉलेजेस बरोबर टाकलेले आहे, कट ऑफ नुसार लिस्ट नव्हती बनवलेली, कट ऑफ नुसार नाही बनवली, त्या विद्यार्थ्यांचं खूप जास्त काय असतं? चान्सेस असतं, की त्यांना वरचं बी-ए-एम-एस कॉलेज लागून जाईल. तर मिसइन्फॉर्मेशनमुळे सुद्धा काय होत असतं, की कट ऑफ हा काय होऊ शकतो? तर कमी होऊ शकतो. ठीक आहे. तर आता गरज आहे, सगळ्यांना गरज आहे, की आत्ताच तुम्ही एक परफेक्ट काउन्सिलिंग जॉइन करून घ्या. माझ्याकडून नाही पण केली काही हरकत नाही. पण माझ्याकडून केली तर मी एकदम खात्री देतो तुम्हाला, की तुमची जी लिस्ट असेल ती परफेक्ट असणार. तुमची जी काउन्सिलिंग होईल ती परफेक्ट होईल. सगळं काही आपल्याकडे परफेक्ट होईल. त्याच्यानंतर सीट आर मोर इन महाराष्ट्र. जे सीट आहे महाराष्ट्रामध्ये ते काय आहे? ते जास्त आहे अदर स्टेटच्या कंपॅरिझन बघितला आपण तर. तर साहजिक बघितलं तर सीट जास्त असल्या कारणामुळं कुठं ना कुठं आपल्याला
एक लिव्हरेज भेटत असतो, एक फायदा भेटत असतो, की आपलं जे महाराष्ट्रातलं कट ऑफ आहे ते कुठं ना कुठं कमी जात असतो. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला? चालेल. आता तुम्हाला गरज आहे, की तुम्ही एक चांगलं काउन्सिलर अपॉइंट करून घ्या तुमच्यासाठी कोणाकडून पण करायची असेल, तरी सुद्धा तुम्हाला तुम्ही त्यांना 3 प्रश्न विचारा. 3 प्रश्न, की आम्हाला कुठं लागत आहे, कसं लागत आहे? हे पहिला प्रश्न असला पाहिजे तुम्हाला. नाही लागलं तर काय होणार? आणि नाही लागलं तर काय होणार? दुसरा प्रश्न हे. ठीक आहे. आणि जर तुम्ही 5,000 देत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय-काय सवलत देत आहे. ठीक आहे. तर आपण काय-काय सवलत देणार आहोत तुम्हाला 5,000 मध्ये तर सरळ-सरळ पर्सनलाइज करियर रोड मॅप तुमचा असणार आहे. सगळं काही पर्सनलाइज असेल तुमच्या हिशोबाने. त्याच्यानंतर स्मार्ट सीट अलॉटमेंट सपोर्ट तुम्हाला भेटणार आहे. कॉलेज आणि कोर्स मॅचिंग, डाउट सॉल्व्हिंग तुमची 24x7 तास होत असते. डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलं जातं. प्रायोरिटी स्टुडंट केअर असतं, म्हणजे माझ्या स्वतःकडे तुमचा नंबर हा सेव्ह असतो. ठीक आहे. 1 टू 1 मेंटरशिप तुम्हाला देण्यात येते. म्हणजे मी स्वतः तुम्हाला काउंटर करतो. मी सगळ्या गोष्टीचं तुम्हाला डाऊटचं निवारण करत असतो. त्याच्यानंतर ह्या अगदी अगदी महत्त्वाचं आहे, की कॉलेज लिस्ट जी असते ती तुमच्या बजेट आणि प्रायोरिटीनुसार असते. तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज कोणतं अलॉट होईल ते आपण सांगत असतो. त्याच्यानंतर ब्रांच प्रिडिक्शन केली जात असते. तुमची जी पण ब्रांच आहे त्याच्यासोबतच स्कॉलरशिप आणि फायनान्शियल गाईडन्स तुम्हाला दिला जात असतो. आणि त्याच्यासोबतच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही काउन्सिलिंग आपल्याकडे अवेलेबल आहे. तर तुम्ही कुठं व्हिजिट देऊ शकता ऑफलाईनसाठी माडा कॉलनी भोकरदन, आणि कॉन्टॅक्ट करायचा असेल तर 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघून घेऊया, की तुम्हाला किती पाहिजे. प्रायव्हेट बी-ए-एम-एस हवा असेल, प्रायव्हेटलाच आपण सेमी गव्हर्नमेंट असं सुद्धा म्हणू शकतो. तर तुमची रँक किती आली पाहिजे, तर तुम्ही सेफ आहात. सेफ म्हणत आहे मी, सेफ डायरेक्ट. ठीक आहे, की तुम्हाला लागून जाईल. फक्त तुम्हाला चूक करायची नाही कोणत्या पण राउंडमध्ये. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राउंडमध्ये चूक करू नका. त्याच्यासोबतच एक अजून गोष्ट, की शेवटपर्यंत थांबा, तर तुम्हाला 100% कॉलेज कुठे ना कुठे भेटून जाईल. तर ही सेफेस्ट रँक आहे. याच्या खाली जर असेल तुमची, तर थोडे चान्सेस बनतील नवीन कॉलेजेस आले तर. तर हे समजणं अत्यंत गरजेचं. जर तुमची ऑल इंडिया रँक 4,70,987 ते 4,89,000 असेल, ओपन कॅटेगरीमधून असाल तुम्ही, तर तुमचे चान्सेस बनतील. आता याच्या खाली ज्यांची पण रँक असेल, ठीक आहे, म्हणजे 5,00,000 पर्यंत, 5,00,000च्या खाली ज्यांची पण रँक असेल, ओपनमधून असेल, तुम्हाला कॉलेजमध्ये नंबर लागणार नाही. सरळ-सरळ. क्लिअर झालं? एकदम क्लिअर. ओके. ओबीसी 4,70,000 ते 5,19,000. 5,20,000 च्या खाली रँक असेल तर कुठे ना कुठे तुमचे चान्सेस खूप जास्त कमी आहे. ऑल इंडिया रँक बघून घ्या एकदा. एस-सी कॅटेगरी, सेम फॉर एस-सी कॅटेगरी 5,16,000 च्या खाली रँक असेल तर खूप कमी चान्सेस आहे. 4,70,000 वरती सेफ आहात. एस-टी कॅटेगरीसाठी 6,60,000 ते 6,79,000 पर्यंत तुमची ऑल इंडिया रँक बनत असेल तर तुमचे चान्सेस आहे. आणि 7,79,000 च्या खाली असेल तर चान्सेस खूप कमी तुमचे बनत असतात. ठीक आहे. विजय कॅटेगरी 5,21,000 च्या खाली रँक असेल तर तुमचे चान्सेस कमी आहे खूप जास्त, की तुम्हाला बी-ए-एम-एस महाराष्ट्रामधून लागेल शेवटपर्यंत सुद्धा. ठीक आहे. त्याच्यानंतर विजय कॅटेगरी बद्दल विचार केला तर विजय कॅटेगरी बघून घ्या एकदा. तर विजय कॅटेगरी सांगितली. एन-टी-बी कॅटेगरी साठी 5,32,000 च्या खाली असेल तर तुमचं जे चान्सेस आहे ते काय आहे, खूप जास्त कमी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एन-टी-बी झालं. त्याच्यानंतर एन-टी-सी. एन-टी-सी 4,70,987 च्या आत असेल, नंबर लागून जाईल. 5,14,000 च्या वरती असेल तर चान्सेस तुमचे कमी आहे इथे सुद्धा. त्याच्यानंतर बघून घेऊया एन-टी-ड कॅटेगरी. एन-टी-ड कॅटेगरीसाठी 4,70,987 याच्या खाली असेल तर चान्सेस कमी आहे. आणि 5,23,950 याच्यावरती असेल, सॉरी, 4,70,987 च्या आत आहे तर चान्सेस खूप जास्त आहे. 5,23,000 च्या वरती असेल तर एन-टी-डी मध्ये तुमचा नंबर खूप कठीण आहे, की बी-ए-एम-एस सेमी गव्हर्नमेंटमध्ये लागेल शेवटपर्यंत सुद्धा. एस-सी-बी-सी 5,22,590 कठीण आहे खूप जास्त. ठीक आहे. ई-डब्ल्यू-एस 4,89,148 खूप जास्त कठीण आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एक गोष्ट, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत त्या, तर तुम्ही स्वतः निर्णय घ्या. परत-परत सांगत आहे. आता तुमच्याकडे कट ऑफ सुद्धा आलेला आहे. सगळ्यांना माहीत आहे माझा नंबर लागत आहे की नाही लागत आहे. तर निर्णय घेणं अत्यंत गरजेचं इथं परत-परत सांगत आहे मी. निर्णय घ्या. तुम्हाला स्वतःला तुमची जाणीव झालेली आहे आता. तर कोणी असं म्हणत असेल, की आमचं लागून जाईल, होऊन जाईल, करून जाईल, तर त्यांना विचारा कुठं लागेल, कसं लागेल, नाही लागलं तर काय होणार? ठीक आहे. या गोष्टी तुम्ही ठळक-ठळकपणे विचारा त्यांना. ठीक आहे? चालेल. सो थँक सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. धन्यवाद.